नमस्कार, जय गणेश. मी सुमित संजय पाटील. तुम्ही आता पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळात आहात. मंडळाचं हे 34वे वर्ष आहे. दरवर्षीच मंडळ वेगवेगळ्या सामाजिक विषयांना घेऊन त्याचे सजावट आणि देखावे सादर करत असतो. यंदाच्या वर्षी वस्त्र ह्या विषयाला आम्ही हात घातलेला आहे. मुळात अन्न, वस्त्र, निवारा ह्या आपल्या जशा मूलभूत गरजा आहेत त्यातली वस्त्र ही आपली खूप महत्त्वाची गरज आहे. कारण आपल्याला थंडी, ऊन, वारा यापासून ते रक्षण करत असतं. आपल्या शरीराचं जसं रक्षण करत असतं तसं आपल्या हेल्थचं पण रक्षण करत असतं. आणि हे सांगण्यासाठी आम्ही एका श्लोकातनं त्याची सुरुवात केलेली आहे. मला असं वाटतं की कपडा जो आहे तो मुळातच पृथ्वीपेक्षा जास्त वय घेऊन जन्माला आलेला आहे. कारण कपडा डिग्रेड होत नाही आणि तो कायम तसाच शाश्वत राहतो. त्याची निसर्गाला जरी हानी नसेल तरी कपड्याच्या पुनर्वापरामध्ये जर आपण त्याला वापरलं आणि त्याचा जर वापर केला तर डेफिनेटली निसर्गाचा समतोल जो आहे तो राखून ठेवला जाऊ शकतो. मुळात कापड निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होतो, कार्बन उत्सर्जन होतं आणि ह्या सगळ्यामुळे निसर्गाचा कुठेतरी समतोल हा ढासळला जातोय. पण आपल्याला हे लक्षात येत नाही. आम्ही वेगवेगळ्या चिंध्यांमधनं आपण टेबल क्लॉथ बनवू शकतो, पिशव्या बनवू शकतो, त्याचप्रमाणे अशा अनेक रिसायकल गोष्टी बनवू शकतो. त्याचं इथे आम्ही मार्गदर्शन पण करतो. त्याचप्रमाणे इथे तयार केलेल्याही आहेत. एक विशेष कॉन्सेप्ट म्हणजे एक साडी, त्याच्या आम्ही 21 आठवणी तयार केलेल्या आहेत आणि त्या आठवणी तयार करत असताना लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सगळ्यांचा विचार केलेला आहे. जर तुम्ही बघायला गेलं तर आज कितीही आपण ब्रँडेड गोष्टींच्या जमान्यामध्ये राहिलो तरी बॉन्डिंग असलेले आपल्या आईवडिलांचे कपडे किंवा आपल्या घरच्यांचेच कपडे जर आपल्याला परत मायेची ऊब देणार असतील तर त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते. म्हणून आम्ही इथे म्हणतोय की ब्रँडेड गोष्टींपेक्षा बॉन्डिंग असलेल्या गोष्टी या अतिशय महत्त्वाच्या आहेत. ज्याप्रमाणे वाचनालयं असतात जिथे आपण पुस्तकं देतो आणि घेतो आणि आपण आपल्याला वाचून झाली की पुन्हा देतो, तसंच आम्ही इथे वस्त्र दालन तयार केलेलं आहे ज्यात तुम्ही पारंपरिक वस्त्र घेऊन जाऊ शकता, वापरून ते पुन्हा आणून देऊ शकता. ही एक संकल्पना राबवलेली आहे. इथं आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी एक सायंटिफिक रिसर्च करत असतो. यंदाच्या वर्षी आम्ही ॲसिटॉनमध्ये थर्माकॉल घालून त्याचे आम्ही पत्रे तयार केलेले आहेत आणि कपड्याचा वापर पत्रा म्हणून पण करून दाखवू शकतो. त्याचे आम्ही प्रात्यक्षिकही इथे देतोय. खरं तर लोकमान्य टिळकांनी 1905 साली विदेशीची होळी केली होती आणि त्या होळीचं मूळ हेच होतं की आपल्याकडे विदेशी कपडे कमी वापरले जावेत, स्वदेशी कपड्यांचा पुकार व्हावा. आणि ते आज कुठेतरी मला पुन्हा एकदा 120 वर्षानंतर लक्षात येतं की आज आपल्याकडे अशा ह्या कपड्यांच्या वापरामुळे आपल्याला नक्कीच त्याचा आपल्या निसर्गावर परिणाम होणार आहे. तो कुठेतरी थांबावा हीच आम्ही गणरायाचरणी प्रार्थना करतोय. हे आपल्यासाठी उद्याची समस्या न होता आपलं संरक्षणच व्हावं आणि आपली मूलभूत गरज राहावी यासाठीचं पूर्ण देखावा सादर केलेला आहे.